नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला 7वी पास वरती या ठिकाणी शिपाई या पदाची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठासाठी या ठिकाणी 888 जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे पे स्केल असतं ते पे स्केल 16,600 पासून ते 52,400 व इतर अलाउन्स सुद्धा ते तुम्हाला मिळणार आहे. काय आहे संपूर्ण प्रोसेस, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन पण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय यांच्या मार्फत न्याय अधिकारी यांच्या मार्फत या ठिकाणी जाहिरात करायत. त्यामध्ये मित्रांनो उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय व तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेवरील शिपाई हमाल व फराश या पदासाठी या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी निवड व प्रतिष्ठा यादी या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी मित्र तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी पदाचं नाव आहे मित्रांनो शिपाई हमाल व फराश पद असणार आहेत. स्थापना असणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयासाठी 570 जागा असणार आहेत. दिव्यांगासाठी 23 जागा असणार आहेत. निवड यादीसाठी 547 जागा आणि प्रतिष्ठा यादीसाठी 137 जागेसाठी पदभरती असणार आहे. पुढची गोष्ट आहे नागपूर खंडपीठासाठी 115 जागा असणार आहेत. 5 जागा या अनाथांसाठी दिव्यांगासाठी असणार आहेत. त्याचबरोबर निवड यादीसाठी 110 आणि प्रतिष्ठा यादीसाठी 28 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची गोष्ट आहे नागपूर खंडपीठासाठी 202 जागा असणार आहेत. त्यासाठी दिव्यांगासाठी 8 जागा असणार आहेत आणि कनिष्ठ यादीसाठी निवड यादीसाठी 194 आणि प्रतिष्ठा यादीसाठी 48 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. या सगळ्यासाठी पे स्केल असणार आहे. इयर्स 3 मध्ये 16,600 ते 52,400 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्यासाठी नोंद आहे दिव्यांगासाठी राखीव असलेली पद ही मुंबई उच्च न्यायालयाचे मार्गदर्शन तत्वाने या ठिकाणी भविष्यात भरण्यात येणार आहे. त्यासाठी मित्रांनो उमेदवाराची किमान वय मर्यादा असणार आहेत. शैक्षणिक पात्रता असणार मित्रांनो किमान 7वी पास असलेले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करायचे आहेत. वयोमर्यादा असणार आहेत. ओपनचं वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष असणार आहेत. कास्टमध्ये असणार तर 63 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही वयाची शिथिलता नसणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांची काही अटी शर्ती आहेत. त्यामध्ये उमेदवारांनी हा भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्राचे डोमसेल असावे. त्याचे किंवा तिचे चरित्र प्रमाणपत्र चांगले असावे. तो आणि ती करार करण्यास सक्षम असावा. त्याचबरोबर त्याच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काही नोंद नसावी. महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि 2 पेक्षा जास्त आहेत मुलांची संख्या नसावी. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा शुल्क असणार आहे मित्रांनो. अर्जदार हा ऑनलाईन अर्ज करताना 1,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी फी असणार आहे. ती SBI कलेक्टरद्वारे तुम्ही या ठिकाणी फी भरायची आहे. यामध्ये SBI कलेक्टरद्वारे युजर मॅन्युअलद्वारे दिलेल्या निर्देश पालन करून फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचे. त्यासाठी मित्रांनो ही जी 1,000 रुपये फी आहे ही सरसकट फी असणार आहे. त्यामध्ये कास्ट ओपन वगैरे जी काय असतं आरक्षण त्यामध्ये कोणत्याही या ठिकाणी सवलत नसणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी 1,000 रुपये या ठिकाणी चार्जेस असणार. तुम्ही तो हा फॉर्म करायचा कसा, मी तो हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. bombay.nhc.in हे वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मी तो ऑनलाईन अर्ज मित्रांनो जर पहिला तर 15/12/2025 पासून ते 5/1/2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 15/12/2025 सकाळी 11 वाजल्यापासून ते 5/11/2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवार स्वतःचे अद्ययावत फोटो या ठिकाणी 3.5x4 40 KB तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि सही 3x2.5 सेंटीमीटरच्या आसपास तुम्हाला फोटो आणि सही या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्याचबरोबर फोटो आणि सही अपलोड झाल्यानंतरच खात्री करावी आणि अर्जावर दुसऱ्याचा फोटो किंवा स्वाक्षरी आल्यास उमेदवाराने टप्प्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजे तुमचा आणि सही फोटो दुसऱ्याची आली तर सही म्हणजे प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवाराने bombay.nhc.in या वेबसाईटवर तुम्हाला रिक्रुटमेंट टॅबमध्ये या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये SBI कलेक्टरद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट सुद्धा करू शकता. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करत असताना एकाच स्थापनेवरील निवड करण्यात येणार आहेत. उदाहरणार्थ मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ असा या स्थापनेवर विषय तुम्हाला ठिकाणी करायचा आहे. म्हणजे एका वेळेस एकच फॉर्म तुम्हाला ठिकाणी भरायचा आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करून संपूर्ण भरलेला फॉर्म हा सादर करायचा आहे. केल्यानंतर उमेदवारांनी ॲप्लिकेशन प्रिंट काढून रजिस्ट्रेशन नंबर आणि बर्थ डेट टाकून या ठिकाणी त्याची प्रिंटआउट करायची. त्याचबरोबर फॉर्म भरत असताना उमेदवारांनी चिटकवलेला फोटो
आणि विविध जागेवर काळ्या पेनने स्वाक्षरी करायची आहे. म्हणजे लक्षात घ्या, काय ब्लॅक पेनने स्वाक्षरी करायची आहेत आणि अर्धा प्रिंटआउट कडे स्वतःकडे जतन करायचे आहेत आणि पोस्टाने पाठवायची नाही. म्हणजे जे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे असतात ते या ठिकाणी स्वतःजवळच ठेवायचे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जी निवड प्रक्रिया असणार आहे त्यामध्ये मित्रांनो, निवड प्रक्रियामध्ये महिलांनी या ठिकाणी जी तुमची क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुमची या ठिकाणी मेरिट लिस्ट लावली जाणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, मेरिट लिस्ट लावली जाणार आहे. त्यामध्ये तुमचं नाव आलं तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला लेखी परीक्षा 30 गुणांची असणार आहेत. त्यामुळे किमान 15% मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठी बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट तुमच्या ठिकाणी एक्झाम असणार. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला शारीरिक क्षमता असणार आहेत. विशेष अर्हतासाठी 10 गुण असणार आहेत. परीक्षा स्वरूप नसणार आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला मुलाखत असणार आहे. 10 मार्काची मुलाखत सुद्धा तुमच्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर नोंद असणार आहेत. लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता व इतर परीक्षेसाठी बोलवण्यात येणार नाही. ज्या उमेदवाराची मुलाखतदार बोलवण्यात येणार त्यांनी खालील कागदपत्रांप्रमाणे छायांकित प्रती मूळ कागदपत्रांसहित या ठिकाणी सोबत या ठिकाणी आणायच्या आहे. त्यामध्ये शैक्षणिक अर्थ असणार आहे. यामध्ये मित्रांनो परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे 7वी, 8वी, 9वी, 10वी, 12वी तत्सम डिप्लोमा, डिग्री, PG वगैरे काय असतात त्याचा या ठिकाणी डिप्लोमा आणि मार्कशीट सहित सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी बाहेरच्या आणि या ठिकाणी तुमचा ज्यावेळेस मुलाखत असणार आहे त्यावेळेस सुद्धा तुम्हाला घेऊन जायची आहे. त्याचबरोबर डोमासेल सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर रोजगार विनिमय म्हणजे एम्प्लॉय एक्सचेंज एम्प्लॉयमेंट कार्ड सुद्धा तुमच्या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर अल्पसूचित उमेदवारांनी लेखी परीक्षा, शहर चाचणी व विशेष शहर चाचणी व मुलाखतीसाठी मुंबई उच्च न्यायालय अधिकृत वेबसाईट आहे त्याद्वारे तुम्ही ठिकाणी ऍडमिट कार्डची व्यवस्था सुद्धा करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी निवड समितीचे सदस्य किंवा उच्च न्यायालयाच्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना भेटण्यास किंवा त्यावर दबाव वगैरे आणल्यास त्या ठिकाणी जो व्यक्ती अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना काही मार्गदर्शक सूचना आहेत. त्यामध्ये शिपाई, हमाल व फराश पदासाठी 7वी मधील नमूद गुण करणे अनिवार्य असणार आहे. शिपाई, फराश व हमाल या पदासाठी उमेदवारांकडे 7वी गुणपत्रक उत्तीर्ण असेल आणि त्याच्याकडे 7वी चे गुणपत्रक नसेल व त्याच्याकडील पुढील उच्चतम गुणपत्रक असेल, उदाहरणार्थ 8वी, 9वी, 10वी, 12वी इत्यादी असेल तर त्यांनी ऑनलाईन अर्ज करताना 7वीचे गुणपत्रक नाही असा या ठिकाणी पर्याय निवडून 7वीचे गुणपत्रक माहिती द्यावी. म्हणजे या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स आहेत ते योग्य डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर अशा प्रकरणामध्ये इयत्ता 7वी साठी काल्पनिकरित्या 100 पैकी 50 गुण या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहे. ज्या उमेदवाराकडे 7वी गुणपत्रक व पुढील उच्च अर्थ नसेल व तिच्याकडे 7वी गुणपत्रक नसेल तिचं या ठिकाणी हा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जी फी आहे मित्रांनो, ही फी मित्रांनो तुम्हाला SBI कलेक्टरद्वारे तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फी सुद्धा भरायची आहे. त्याचबरोबर फोटो आणि सही 40 KB तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करताना एक खास आस्थापनेवर निवड करायची मध्ये मुंबई, नागपूर आणि खंडपीठ यापैकी एका आस्थापनेवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना पिनकोड सहित संपूर्ण पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे. मोबाईल नंबर आणि मेल ID वैध द्यायचा आहे. उमेदवारांनी आपली जन्मतारीख व कागदपत्र या ठिकाणी अचूक द्यायचे. त्याचबरोबर 7वी मार्कशीट, SSC, HSC, डिग्री, डिप्लोमा मार्कशीट हे सगळं तुम्हाला अचूक या ठिकाणी फॉर्ममध्ये फिलअप करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरत असताना आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तुम्हाला ठिकाणी फॉर्म A नमुना असणार आहे, चरित्र प्रमाणपत्र असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म मराठीमधून भरायचा आहे. 2 कॉपी याचे तुम्हाला द्यायचे. त्यामध्ये श्री कुमारी तुमचं नाव येणार आहे मित्रांनो, हे टिंबाटिंबा ह्या पदासाठी द्यायचं आहे आणि गावाचं नाव हे तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे मित्रांनो, तालुका आणि जिल्हा लिहायचा आहे आणि ठिकाण आणि दिनांक लिहायचे आहे. त्याचबरोबर जी प्रमाणपत्र देणार आहेत म्हणजे या ठिकाणी देण्याचं नाव, व्यवसाय, सही, पत्ता सगळं या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आणि ह्याच्या 2 कॉपीज तुम्हाला या ठिकाणी द्यायच्या आहेत. ओके, तरी तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय यांच्या मार्फत 7वी वरती एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.